मंगेश चव्हाण म्हणतात ना की बिनविरोध करून दाखवा विकासाच्या मुद्द्यावर। निश्चित त्यांनी आतापर्यंत माझ्या प्रभागात केलेला विकास यापेक्षा दुपटीने मी विकास करून दाखवतो। मीपणाचा इतका गर्व झालेला लोकप्रतिनिधी उभ्या आयुष्यात आम्ही कधी बघितला नाही। चाळीसगावची पुढची पिढी बर्बाद करण्याचं ज्या त्यांचं कटकारस्थान आहे, येणाऱ्या काळात हे सगळं मी तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून जनतेच्या समोर मांडणार आहे। जे उन्मेशदादा म्हणतात की हे स्टंटबाज आमदार आहेत, निश्चितपणाने ह्या गोष्टीला माझी सुद्धा अनुमती आहे। तर चाळीसगावकरांना फक्त मी एकच सांगेल, यांचा विकास बघायचा ना तर जा सुवर्णा स्मृती उद्यानमध्ये जा आणि बघा 2 कोटीची पार्किंग तुम्हाला कुठे दिसते। त्यांच्या विकासाची पोलखोल येणाऱ्या काळात 100% मी करणार आहे। माझ्यासारखा कार्यकर्ता जर नगरपालिकेत आला तर तुमच्या व्यापारीकरणाला प्रचंड अडथळे आल्याशिवाय राहणार नाही। येणाऱ्या काळात चाळीसगावकर बघतील की यांचे बोलायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत। हे बोलतात काही, करतात काही, दाखवतात काही, असे हे आपल्या चाळीसगावचे आमदार आहेत। त्यांनी भारतीय जनता पार्टीची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना डावलून आयात केलेले उमेदवार किंवा कानाखालचे उमेदवार कसे घेतले जातील हे आपण येणाऱ्या 8 दिवसाच्या कालावधीतच आपल्याला लक्षात येईल। रेकॉर्ड ब्रेक मतांनी आदरणीय पद्मजाताई नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही, ही शाश्वती आम्हाला निश्चितपणे आहे। नमस्कार, मी मानसी गोसावी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। ज्यांच्या पत्रकार परिषदेची चर्चा नेहमीच असते, आक्रमक नेता म्हणून ज्यांना ओळखलं जातं, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील माजी नगरसेवक घृष्णेश्वर तात्या पाटील आज आपल्यासोबत आहेत। त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते। नमस्कार तात्या, थेट पहिल्या प्रश्नाला सुरुवात करते। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, नगरपालिकेच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत। मग सगळ्यांच्या मनात प्रश्न एकच की घृष्णेश्वर तात्या पाटील निवडणुका लढवणार का आणि लढवणार तर कोणत्या प्रभागातून? नक्कीच निवडणूक लढवण्याच्या बाबतीत मी काही काळापूर्वी असं ठरवलं होतं की राजकारणात कधीतरी थांबलं पाहिजे, परंतु मागच्या काही काळांमध्ये ज्या काही घटना घडल्या आणि आजची चाळीसगावची परिस्थिती पाहता आज तुम्ही माझा प्रवास बघितला असेल। मी कालही संघर्ष केला, आजही संघर्ष केला आणि करत राहणार। उद्याही संघर्ष करेल तो जनतेसाठी आणि म्हणून ठरवलं आहे की कदाचित ही संघर्षाची भूमिका कर्तव्य म्हणून बजावत असताना आपल्याला पुन्हा ह्या राजकारणात थांबावं लागेल, काही दृष्ट प्रवृत्तींना थांबवण्यासाठी। आणि त्याकरता मी निर्णय घेतला आहे की होय, मी ही निवडणूक लढणार। आणि प्रभागाच्या बाबतीत विचारलं तर निश्चित पुढील 2 दिवसात प्रभागही निश्चित होणार। तात्या, अलीकडेच एक दुर्दैव घटना घडली, ती म्हणजे स्वर्गीय राजीव दादांचं अकाली निधन। त्यांनी स्थानिक राजकारणात एक आदर्श निर्माण केला होता, त्यावेळी निवडणुकींचं गणित बदलल्याचं बोललं जातं। मग याकडे तुम्ही कसं पाहतात? निश्चित मागच्या 21 तारखेची घटना ही आमच्यासाठीच नव्हे तर चाळीसगावच्या पंचक्रोशीसाठी अतिशय दुर्दैवी घटना होती। त्या घटनेचं नुसतं आठवण झाली तरी मन हेलावून जातं। खऱ्या अर्थाने त्यांचा आणि माझा सहवास हा आत्ता अलीकडच्या काळात जास्त प्रमाणात झाला, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कदाचित दुर्दैव म्हणावं की त्यांचा सहवास, पुढच्या काळात अपेक्षित असलेला सहवास मला पूर्ण काळ मिळू शकला नाही। आणि होय, तुम्ही जे म्हटले की येणाऱ्या काळात चाळीसगावकरांनाच नव्हे तर सर्वांना त्यांची गरज होती। त्यांचं नेतृत्व, कर्तृत्व, त्यांचा संयमीपणा हा अतिशय जोखावण्यासारखा होता। त्यांच्या संदर्भात जर बोलायला गेलं तर बराच वेळसुद्धा आपण त्यांची व्याख्या मांडताना वेळ अपुरा पडेल, पण त्यांची व्याख्या पूर्ण होणार नाही हे मागच्या 3 महिन्याच्या कालावधीत मी बघितलं आहे आणि आम्ही त्या विषयाला मुकलो आहेत। परंतु येणाऱ्या काळात ह्या दुःखाचं सावट असतानासुद्धा लोकांचा आग्रह असतो, ज्या परिवाराने आज हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन खांद्यावर घेतलं आहे,
मला सांगावंसं वाटेल की नक्कीच चाळीसगावकर विचाराने आचाराने आदरणीय स्वर्गीय राजूदादांना पुढच्या काळात त्यांच्या विचाराने सदैव जिवंत ठेवतील अशी मला चाळीसगावकरांकडून अपेक्षा आहे. अर्थातच. पुढे असा प्रश्न विचारायचा आहे की 2016मध्ये तुम्ही ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती यावेळी पुन्हा त्याच नेतृत्वाखाली उतरणार आहात. मग या 9 वर्षात बराच काही बदललेला आहे. मग या बदलाकडे तुम्ही कसं पाहतात? निश्चित आपल्यात एक मन आहे, सुबह का भुला अगर शाम को घर वापस आए तो उसे भुला नहीं कहते. मागच्या काळात 2016मध्ये खऱ्या अर्थाने उन्मेदांच्या नेतृत्वात काम करत असताना बऱ्याच गोष्टी शिकलो. परंतु राजकारणात कधीकधी गैरसमज होतात, भरकटून जातो आणि असाच 2019च्या विधानसभेत काही फुलतापांना बळी पडून भरकटलो होतो आणि लवकरच माझ्या चुका माझ्या लक्षात आल्यानंतर हे लक्षात आलं की आपण चुकीच्या माणसासोबत चुकीच्या वातावरणात आणि समाजासाठी चुकीचं करण्यासाठी जे काही प्रयत्नशील होते यांच्यासोबत जास्त काळ राहू शकत नाही आणि म्हणून पुन्हा उन्मेशदादांच्या सोबत व राजूदादांच्या सोबत काम करण्याचं निश्चित करून आता त्यांच्यासोबत काम करण्याचं ठरवून आज पुन्हा त्या गोष्टीला सुरुवात केलेली आहे. तुम्ही आत्ता उन्मेशदादा यांचा उल्लेख केला तर त्यात तुम्ही अनुभवलेले उन्मेशदादा पाटील व मंगेशदादा चव्हाण या दोघांमधला फरक तुम्ही कसा सांगाल? या संदर्भात सांगायचं म्हटलं तर खूप मोठी कहाणी आहे, परंतु थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर उन्मेशदादा पाटील जे माझे आमदार होते, माझे खासदार होते, त्यांची कार्यपद्धती, त्यांचा स्वभाव याच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर त्यांनी कार्यकर्त्या जोडण्याच्याच पद्धती वापरल्या होत्या. त्यांच्या नजरेत कायम विकासाचं धोरण राहायचं. त्यांनी कायम विकास करत असताना निस्वार्थपणे विकास केला. कुठलाही स्वार्थ साधण्याचा किंवा डोक्यात त्यांनी स्वार्थ ठेवला नाही. परंतु नंतरच्या काळात जे लोकप्रतिनिधींच्या सान्निध्यात राहून मी बघितलं की आमदारकी ही लोकसेवेसाठी नसून ही त्याच्या माध्यमातून व्यापारीकरण करण्यासाठी वापरली जाते. ही अतिशय मी जवळून बघितलं आहे आणि त्याचे असंख्य उदाहरणं माझ्याकडे आहेत. आज त्या प्रवाहातून मी बाहेर पडलो. मागच्या काळात आता तुम्ही जसं उल्लेख केला पत्रकार परिषदांचा, त्या माध्यमातून वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्यापेक्षा जास्त येणाऱ्या काळातसुद्धा कागदोपत्री मी सिद्ध करून दाखवेल की आपल्या पदाचा वापर कसा व्यापारीकरणासाठी होतो हे येणाऱ्या काळात निश्चितपणाने मी कागदोपत्री आपल्या सगळ्यांना व चाळीसगावच्या जनतेला समोर मांडल्याशिवाय राहणार नाही, एवढं निश्चित. या निवडणुकीत तुम्ही कोणता अजेंडा घेऊन जनतेसमोर जाणार आहात? मुळात आपण आता बघतो की दररोज सभा चालल्या आहे. सभांच्या माध्यमातून दररोज विकास 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 मांडला जातो आहे. आपण ह्या गोष्टीचं जर निरीक्षण केलं तर प्रामुख्याने तुम्ही कुठलीही सभा बघा, आज मीपणाचा इतका गर्व झालेला लोकप्रतिनिधी उभ्या आयुष्यात आम्ही कधी बघितला नाही. आज सभांमध्ये इतरही पदाधिकारी असतात, इतरही पदाधिकारी भाषणं करतात, परंतु समाज माध्यमांमध्ये फक्त एकाच व्यक्तीचं भाषण वेळोवेळी बिंबवलं जातं. आणि भाषणांचं जर अवलोकन केलं तुम्ही प्रामुख्याने डोक्यात शांत मनाने जर भाषण ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या भाषणाच्या मागचे जे उद्दिष्ट आहे, येणाऱ्या काळात त्यांना त्यांचा व्यापार कसा वाढेल ही त्यांची भावना असते. असे बरेच उदाहरणं मी देऊ शकतो की त्या माध्यमातून जनतेला रोज कळतं आहे, त्यांच्या जवळच्या लोकांनासुद्धा कळतं आहे, परंतु त्यांनी एक वेगळ्या प्रकारची दहशत केलेली आहे. मीपणाचे आणि पैशाच्या जोरावर आज चाळीसगावची पुढची पिढी बर्बाद करण्याचं त्यांचं कटकारस्थान आहे. येणाऱ्या काळात हे सगळं मी तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून जनतेच्या समोर मांडणार आहे. आणि माझा नगरपालिकेमध्ये जाण्याचा उद्देश
मला कुठली ठेकेदारी करायची नाही, मला कुठला व्यापार करायचा नाही आणि मला मेवा खाण्यासाठी नगरपालिकेत जायचं नाही. मला खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करण्यासाठी, जनतेचा कराचा पैसा योग्य पद्धतीने वापरण्यासाठी आणि विकास खऱ्या अर्थाने काय असतो, नुसतं गाव बदललं म्हणजे विकास होत नाही. कॉन्क्रीटचा रस्ता झाला म्हणून विकास होत नाही. तो कॉन्क्रीटचा रस्ता होताना तुम्ही एक विजन ठेवलं पाहिजे की आपण जो विकास करतो हा खरोखर किती लोकउपयुक्त आहे, त्यातून व्यापाऱ्यांचं नुकसान होणार आहे का, जनतेला त्रास होणार आहे का. आणि जर तुम्ही हा विचार करत नसाल, फक्त ठेकेदार आपला पार्टनर आहे आणि त्याच्यातून आपला हिस्सा जास्तीत जास्त आपल्याला मिळावा या उद्देशाने तुम्ही विकास करत असाल, तर तो विकास नसून हे राजकारणाचं व्यापारीकरण आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या माध्यमातून जनतेच्या आशीर्वादाने मी या सगळ्या गोष्टी उघड करण्यासाठी जनतेसमोर जाऊन जनतेचे हातपाय जोडून, मला विश्वास आहे की जनता मला ह्या गोष्टीसाठी नगरपालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाही. पुढे मला असं विचारावंसं वाटतं की आमदार मंगेशदादा चव्हाण असं वारंवार सांगतायत की निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर होईल. ते विरोधकांना आव्हान देत आहेत की विकासाची हमी दिली तर निवडणूक बिनविरोध होऊ शकतं. मग तात्या, तुम्ही या विधानाकडे कसं बघतात? निश्चित त्यांनी जे आव्हान दिलं आहे त्या गोष्टीला मी प्रति आव्हान देऊ इच्छितो की ही विकासाची व्याख्या यांनी कधी समजून घेतली, यांना कधी कळाली. होय, मी जबाबदारीने सांगतो, ह्या विकासाच्या व्याख्या ह्या आम्ही त्यांना सांगितल्या. त्यांना यापूर्वीच्या राजकारणात त्यांनी कुठे ग्रामपंचायत बघितली नाही, त्यांनी कुठे नगरपालिका बघितली नाही. ते डायरेक्ट आमदार झाले आणि म्हणून तळागाळातल्या काही समस्या आणि खऱ्या अर्थाचा विकास हा त्यांना आजपर्यंत अवगतच नाही आहे. आणि म्हणून मी प्रति आव्हान देतो. मंगेश चव्हाण म्हणतात ना की बिनविरोध करून दाखवा विकासाच्या मुद्द्यावर. निश्चित त्यांनी आत्तापर्यंत माझ्या प्रभागात केलेला विकास यापेक्षा दुपटीने मी विकास करून दाखवतो. हिम्मत असेल तर बिनविरोध करून दाखवा. मी विकासाच्या बाबतीत आजपर्यंत जो फॉलोअप घेतला आहे, माझ्या वार्डातला विकास हा अचानक येऊन त्यांनी केला नाही. त्याचं व्हिजन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी मांडलं आणि तिथून त्यांना कळालं. त्यांनी जो निधी आणला असेल, निश्चित आम्ही तो नाकारत नाही. ज्या पद्धतीने ते ठामपणाने बोलतात ना, त्या पद्धतीने मी सुद्धा सांगतो की निधी आणण्याचं फक्त काम त्यांनी केलं आहे. विकासाचं खरं विजन जर कोणी दाखवलं असेल तर माझ्या समवेत अजून जे प्रामाणिक कार्यकर्ते आजही भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत आहेत त्यांच्याकडून शिकून हे इथपर्यंत आले आहेत. नाहीतर मागच्या काळात बघा, इलेक्शनच्या मागे जर आपण थोडं बॅकअपला गेलं तर हे कधी सामाजिक कामात दिसले का हो? आमदारकीच्या आधी 2019च्या आधी यांनी असे कोणते सामाजिक कामं केले की यांना त्या सामाजिक कामाची लय लागली आणि हे सामाजिक काम करत सुटले आणि म्हणून लोकांनी आमदार केलं? नव्हे. जे उन्मेशदादा म्हणतात की हे स्टंटबाज आमदार आहेत, निश्चितपणाने ह्या गोष्टीला माझीसुद्धा अनुमती आहे. प्रत्येक गोष्टीचा स्टंट करून लोकांवर छाप टाकण्याचं काम करतात. प्रामुख्याने व्यापारीकरणातून हा त्यांचा उद्योग व्यवसाय करतात आणि त्या उद्योग व्यवसायाला लोकांसमोर विकास म्हणून मांडतात. असे बरेच उदाहरणं आहेत. मग या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर चाळीसगावकरांना फक्त मी एकच सांगेल, यांचा विकास बघायचा ना तर जा सुवर्णा स्मृती उद्यानमध्ये जा आणि बघा 2 कोटीची पार्किंग तुम्हाला कुठे दिसते. बरं, ती 2 कोटीची पार्किंग कशी आहे याचे फोटोसुद्धा काढून आणा आणि यांनी प्रसिद्ध करा. माझ्याकडे यांचं बरंच काही आहे. यांच्या विकासाची पोलखोल येणाऱ्या काळात 100% मी करणार आहे. आणि म्हणून मी सांगू इच्छितो की यांनी माझ्यासारख्याला बिनविरोध करून दाखवावं. कारण मागच्या काळात खरा कार्यकर्ता म्हणून यांनी बऱ्याच भाषणांमध्ये सुद्धा माझा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून जर यांना वाटतं की तात्या चुकीचा काम करत होता, तात्या चुकीचा होता, तर मग इतक्या कालावधी तात्या का सोबत राहिला? 2019च्या मिशनमध्ये तात्या काय करत होता, तात्या काय करत नव्हता? जर तात्या योग्य नव्हता तर आमदार झाल्यानंतर पुढच्या महिन्याभरात त्यांनी मला दूर सारलं असतं. आणि या माध्यमातून मी सांगू इच्छितो पुन्हा,
माझं प्रतिआव्हान हे निश्चितपणाने मंगेश चव्हाणांना आहे की करून दाखवा बिनविरोध. तुम्ही करणार नाहीत हे आम्हाला माहीत आहे, कारण माझ्यासारखा कार्यकर्ता जर नगरपालिकेत आला तर तुमच्या व्यापारीकरणाला प्रचंड अडथळे आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मलाच काय, मागच्या काळात दुःखाच्या वेळेस यांनी काही शब्द काही ठिकाणी वापरले, ते सुद्धा त्या ठिकाणी सहानुभूती दाखवली. पण येणाऱ्या काळात चाळीसगावकर बघतील की यांचे बोलायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत. हे बोलतात काही, करतात काही, दाखवतात काही, असे हे आपल्या चाळीसगावचे आमदार आहेत. आणि म्हणून अशा प्रवृत्तीपासून मी दूर होण्याचं मूळ कारण असंच आहे की हे चाळीसगावकरांचं हित जोपासत नाही. यांचं हित कशात आहे हे येणाऱ्या काळात ह्या निवडणुकीच्या माध्यमातून वेळोवेळी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि यांच्या हिताचा, यांच्या विकासाचा सगळा आराखडा मी प्रूफसह, म्हणजे मी नुसतं फेक बोलत नाही, आजपर्यंत मी काही बोललो असेल, त्यांनी माझ्या प्रश्नांना आजपर्यंत उत्तर दिले नाही, येणाऱ्या काळात त्यांना माझ्या प्रश्नांचे उत्तर द्यावं लागतील. आणि जर उत्तर दिले नाही तर चाळीसगावकरांनो समजून घ्या की मंगेश चव्हाण माझ्या प्रश्नांना उत्तर का देत नाही. त्यांनी मला प्रश्न विचारावे. आणि मी आजही सांगतो, मागच्या काळातही सांगितलं आहे की खऱ्या अर्थाने जर घृष्णेश्वर पाटील चुकीचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी 100 खुर्च्या टाकाव्या, समोरासमोर बसावं. मी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देऊ नाही शकलो तर येणाऱ्या निवडणुकीच्या काळात फॉर्म भरणार नाही. म्हणून आज त्यांना प्रतिआव्हान आहे की नुसतं तोंडाच्या वाफा तुम्ही करू नका. जे सत्य असेल ते बोलायचा प्रयत्न करा. तुम्ही कोणालाही बिनविरोध करू शकत नाही. मग तो तुमचा फक्त घरातला असेल, तुमच्या परिवारातला असेल तरच त्याच्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न कराल. तुम्हाला कार्यकर्ता याची जाणीव नाही. कार्यकर्ता हे नोकरासारखा वापरतात. कार्यकर्ता हे फक्त स्वतःची इमेज बिल्ड करण्यासाठी वापरतात. असे आपले लोकप्रतिनिधी आहे. आणि म्हणून पुन्हा एक शेवटचं सांगतो की हे कधीही कोणाला बिनविरोध करू शकत नाही आणि ती त्यांची तेवढी योग्यताही नाही. म्हणून जर करायचंच असेल, आजपर्यंत जर माझे काही चुकीचे कामं असतील, नगरपालिकेच्या माध्यमातून मी काही चुकीचं केलेलं असेल तर निश्चितपणाने माझ्यासमोर एक स्ट्रॉंग विरोधक ठेवून मला पाडण्याचा प्रयत्न करा. परंतु जनता मला नगरपालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला ठाम आहे. परंतु तात्या, भाजपची तटबंदी ही मजबूत मानली जाते. मग तरीही महाविकास आघाडीला यश मिळेल असं वाटतं का? निश्चित. मी आज ज्या पद्धतीने बोलतो आहे, ज्या पोटतिडकीने बोलतो आहे, तुम्ही म्हणताय तटबंदी, मुळात त्या तटबंदीला बऱ्याच भेगा पडल्या आहेत. त्या तटबंदीला बरेच जण कंटाळलेले आहेत आणि ती भारतीय जनता पार्टी नाही आहे. जर ती भारतीय जनता पार्टी राहिली असती तर निश्चितपणाने माझ्यासारख्याला सुद्धा जड गेलं असतं. परंतु हे वेळोवेळी मी सांगितलं आहे, त्यांनी भारतीय जनता पार्टीची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली आहे. तुम्हाला याचे सगळे उदाहरणं येणाऱ्या काळात दिसेल. जर ही भारतीय जनता पार्टी राहिली असती तर निश्चितपणाने भारतीय जनता पार्टी हा बऱ्याच वर्षाचं चाळीसगावमध्ये एक वेगळं अस्तित्व करून आहे. मग ही भारतीय जनता पार्टी राहिली असती तर चाळीसगावकरांसमोर यांनी भारतीय जनता पार्टीचा एखादी कार्यकर्ता, प्रामाणिक कार्यकर्ता याला नगराध्यक्षपदासाठी न्याय दिला असता. परंतु येणाऱ्या काळात हे कळेल की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय दिला जातो की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना डावलून आयात केलेले उमेदवार किंवा कानाखालचे उमेदवार कसे घेतले जातील हे आपण येणाऱ्या 8 दिवसाच्या कालावधीतच आपल्याला लक्षात येईल. शहर विकास आघाडीकडून लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी उमेदवार कोण असणार? अभिषेक देशमुख की पद्मजाताई? शहर विकास आघाडीकडून मुळात आम्हा सगळ्यांना अभिप्रेत असलेले राजूदादा यांचंच नेतृत्व चाळीसगावकरांसाठी अपेक्षित होतं. पण दुर्दैवाने सगळ्या ह्या घडामोडी मागच्या ज्या 22 दिवसात घडल्या, ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर
प्रचंड दुःखात त्यांचा परिवार असताना, त्या परिवाराची मानसिकता नसताना इलेक्शन येऊन ठेपलं, नगरपालिका येऊन ठेपलं. तुम्हाला सांगतो, येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने आदरणीय स्वर्गवासी अनिलदादांच्या काळापासून जी त्या परिवाराची एक प्रथा आहे, संयमी आणि 40 गावाचा सलोखा ठेवणारा तो परिवार आहे. आणि म्हणून ह्या दुःखाचा डोंगर त्यांच्यावर असतानासुद्धा लोकाग्रहास्तव लोकांच्या भावना पाहून चर्चा झाली की अभिषेकदादा की पद्मजाताई. परंतु मागच्या कालावधीत ज्या पद्धतीने आदरणीय ताईंना नगराध्यक्षपदाचा अनुभव पाहता सगळ्यांची इच्छा होती की हे ताईंनी सांभाळावं. मुळात ताईंची मानसिकता कुठल्याही प्रकारे घराच्या बाहेर पडण्याची नसताना अभिषेकदादाला पुढे आणण्याचं सुद्धा सगळ्यांनी एकमुखाने नेतृत्व अभिषेकदादांचं स्वीकारत अभिषेकदादांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवार करण्याची चर्चा चालत असताना जनतेच्या मनातील नगराध्यक्ष जर कोणी होऊ शकतात तर त्या पद्मजाताई होऊ शकतात, ही भावना लक्षात घेता सगळ्यांनी ताईंना साकडं घातलं आणि ह्या दुःखाचा डोंगर मनात दाबून 40 गावच्या जनतेचा विचार करत हा निर्णय झाला की ह्या निवडणुकीत लोकांकरता, गावाकरता, 40 गावातील परिसराकरता, 40 गावातील हिंदू मुस्लिम ऐक्याकरता, 40 गावातील खऱ्या अर्थाच्या विकासाकरता त्यांनी दुःख बाजूला सारून सगळ्यांच्या आग्रहास्तव आदरणीय पद्मजाताई ह्या नगराध्यक्षपदासाठी आम्ही स्वतः त्यांना आग्रह करून नगराध्यक्ष करण्याचं ठरवलं आहे. आणि मला विश्वास आहे की एवढ्या दुःखाच्या डोंगरातसुद्धा त्यांनी घराच्या बाहेर जे पाऊल टाकलं आहे, 40 गावकर निश्चितपणाने ह्या माताला सलाम करतील, निश्चितपणाने एक आईला सलाम करतील, एक भगिनीला सलाम करतील आणि या ताईंना आपल्या 40 गावच्या नगराध्यक्षपदावर अतिशय मागच्या काळात ज्या पद्धतीने आदरणीय किशोरप्पा सांगून गेले, रेकॉर्ड ब्रेक मतांनी आदरणीय पद्मजाताई नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही, ही शाश्वती आम्हाला निश्चितपणाने आहे. तात्या, तुमचा बराच प्रवास हा भारतीय जनता पार्टीसोबत होता. मग त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी कोणता चेहरा असू शकतो, काय वाटतं तुम्हाला? भारतीय जनता पार्टीकडून जर नगराध्यक्षाचा उमेदवार राहिला असता तर मागच्या काळातील जे प्रामाणिकपणे भारतीय जनता पार्टीचं सातत्याने काम करत 40 गावकरांच्या सहवासात राहून ज्याने खऱ्या अर्थाने संघटना वाढवली, ज्याने संघटनेसाठी काम केलं, ज्याने संघटनेसाठी घाम गाळला, असा कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होऊ शकला असता. परंतु मी आत्ता थोड्या वेळापूर्वी सांगितलं, ही भारतीय जनता पार्टी नाही. आणि म्हणून विकासाच्या गप्पा करत असताना प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा जर कोणी चेअरमन करायचा असेल तर तो उद्योजक कुठल्या बाहेरच्या मॅनेजरवर विश्वास ठेवत नाही. मग तो काय करतो? परिवारातले सदस्य शोधतो आणि परिवारातल्या सदस्यांनाच चेअरमन पदाचा पदभार देतो, कारण की त्या मागे त्यांचं व्यापारीकरणाचा हेतू असतो. आणि म्हणून मला तर अपेक्षित आहे की येणाऱ्या काळात त्यांनी घरचा उमेदवार देणार नाही असे ठामपणे भाषण केलेत. आज नगरपालिका क्षेत्रामध्ये लाटण्यासाठी, व्यापारीकरण करण्यासाठी घरचा उमेदवार देण्याचा त्यांनी घाट घातलाय की काय अशी शंका मला आल्याशिवाय येत नाही. होय, त्यांनी कोणता उमेदवार द्यावा, कोणाला नगराध्यक्षपदासाठी पुढे करावं हा त्यांचा भाग आहे. परंतु मागच्या कार्यकाळात त्यांच्यासोबत काम करत असताना त्यांनी ज्या पद्धतीने राजकारण केलं, मग तुम्हाला सांगू इच्छितो, म्हणजे दादांच्या सौभाग्यवती आदरणीय संपदाताईंचं नाव राजकारणात आलं त्यावेळेस काय केलं हो यांनी इतका बोबाटा केला की जसं काही आपण
परिवारवादाला कधीच थारा देणार नाही, परंतु तुम्हाला सांगतो की मागच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात यांनी परिवारवाद केला नाही का हो? यांच्या भारतीय जनता पार्टी असेल, कुठले इव्हेंट असतील, ठीक आहे, इव्हेंटमध्ये यांनी घरचा त्यांच्या सौभाग्यवतीचा फोटो लावला, हरकत नाही. खांद्याला खांदा लावणारी सौभाग्यवती आहे, त्यांनीसुद्धा पुढे आलं पाहिजे. निश्चितपणाने घरचे त्यांचे मिस्टर आहेत, त्यांना त्यांनी साथ दिली पाहिजे. म्हणून काही जे प्रायव्हेट इव्हेंट आहेत त्यामध्ये त्यांचा फोटो आला, हरकत नाही. परंतु आज तुम्ही बघा, उमेदवारांना जर तिकीट अपेक्षित असेल तर त्यांना कोणाचा फोटो टाकावा लागतो, का टाकावा लागतो, कोणाच्या हातात कमांड आहे? मग येणाऱ्या काळात नगराध्यक्षाचा उमेदवार तुम्ही बघा, मागच्या काळात माझ्या फेसबुकला एक पोस्ट आहे, त्या पोस्टवर मी आधीच म्हटलेलं आहे की मी जे बोलतो ते करतो असं म्हणणाऱ्यांना आता असं सांगावं लागेल की मला कार्यकर्त्यांचा आग्रह होता, मला भाऊंचा आदेश होता आणि म्हणून मला उमेदवार द्यावा लागला, असं सांगायची वेळ येईल. कारण यांच्या स्टंटबाजीचा तो भाग आहे. हे वेळोवेळी जरी असं सांगत असले परंतु आजपर्यंत नगराध्यक्षाचा उमेदवार सांगू शकले नाही. मागच्या ज्या मुलाखती झाल्या नगरसेवकांच्या, दुर्दैव हे यांच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं पण आणि भारतीय जनता पार्टीचं पण नगराध्यक्षपदाचा एक उमेदवार नाही हो. मग एवढी मोठी भारतीय जनता पार्टी, एवढी मोठी कारकीर्द की आदरणीय घोडे सरांसारखे 3-3 पंचवार्षिक भारतीय जनता पार्टीचे आमदार राहिले. त्यानंतरचा काळ सोडला तर आदरणीय उन्मेयदादा 5 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळ आमदार राहिले. त्यानंतर हेच आपले आमदार आदरणीय मंगेशदादा यांचा 5 वर्षाचा कालावधी झाला. एकंदरीत पाहता 35 वर्ष विधानसभेवर ज्या संघटनेने ताबा ठेवला, ज्या संघटनेने 2016ला की त्यावेळेस आज आपण बघितलं शहर विकास आघाडीचं इतकं प्रस्थ असताना ती सत्ता ताब्यात घेत भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष दिला. त्या भारतीय जनता पार्टीला आज परिवाराव्यतिरिक्त उमेदवार मिळू नये हे किती मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात चाळीसगावकरांना कळेल की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण आहे. ते माझ्या तोंडून वदवून घेण्यापेक्षा यांनी दररोजच्या दैनंदिन गोष्टीतून हे दर्शवायचा प्रयत्न करतायत. आणि ठामपणाने सांगतो की हे कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही. यांना येणाऱ्या काळात चाळीसगावकरांच्या मनावर ताबा ठेवून त्या नगरपालिकेचं व्यापारीकरण करायचं आहे आणि त्या व्यापारी करण्यासाठी हक्काचा घरचा माणूस त्या जागेवर बसवायचा यांचा प्रयत्न आहे. परंतु चाळीसगावकर असे होऊ देणार नाही. आणि तुम्हाला सांगतो, जर असं घडलं तर चाळीसगावचा 7-12 लोकप्रतिनिधींच्या नावावर झाला तर चाळीसगावकरांनी नवल वाटू देऊ नये. कारण या गोष्टीतून त्यांना व्यापार साधायचा आहे आणि त्या व्यापाराचं गोंडस नाव यांनी विकास ठेवलेलं आहे. आणि म्हणून चाळीसगावकरांनो आजच सावध व्हा. स्थानिक स्वराज्य संस्था येणाऱ्या 2 डिसेंबर आपल्या चाळीसगावकरांच्या मनातला नगराध्यक्ष आपल्याला खऱ्या अर्थाने करायचा असेल, खरा विकास जर आपल्याला बघायचा असेल आणि चाळीसगाव शांत संयमी ठेवायचं असेल तर हे चाळीसगावकरांच्या हातात आहे. आणि म्हणून कुठलं ह्या चाळीसगावच्या विकासाच्या नावावर व्यापारीकरण न होता जनतेच्या मनातला नगराध्यक्ष झाला पाहिजे. या माध्यमातून मी चाळीसगावच्या जनतेला, चाळीसगावकरांना एवढंच सांगेल की खऱ्या अर्थाने जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हावं लागेल. नुसतं एकटा मी बोलून चालणार नाही, नुसतं एकटा मी सभागृहात जाऊन चालणार नाही. यासाठी सभागृहात नगराध्यक्षासह मेजॉरिटीने नगरसेवक पाठवावं लागतील. कारण मेजॉरिटी ही खूप महत्त्वाची असते आणि आदरणीय पद्मजा ताईंच्या पाठीशी चाळीसगावकर ज्या पद्धतीने उभे आहेत त्याच पद्धतीने प्रत्येक प्रभागातून शहर विकास आघाडीचे नगरसेवक जास्तीत जास्त प्रमाणात नगरपालिकेत पाठवण्याचं काम
चाळीसगाव जनतेकडनं अपेक्षित आहे आणि निश्चितपणाने राजूदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चाळीसगावकर हे करतील असं मला वाटतं. आणि म्हणून पुन्हा येणाऱ्या 2 तारीख ही चाळीसगावच्या इतिहासातील महत्त्वाची तारीख आहे. आणि म्हणून चाळीसगावकरांनी नुसतं आपण स्वतः जागृत होऊन चालणार नाही, तर आपले नातेवाईक, मित्रपरिवार, आपल्या परिसरातील प्रत्येकाला जागा करून सांगा. जे बाहेरगावी असतील त्यांना आणण्याचं नियोजन करा. त्यांना सांगा की चाळीसगाव खऱ्या अर्थाने जर आपल्याला मागच्या काळात ज्या उंचीवर होतं त्या उंचीवर पुन्हा त्याचं स्थान चाळीसगावचं जर आगळं वेगळं ठेवायचं असेल तर या व्यापारीकरणाच्या विळख्यातून हे जर काढायचं असेल तर चाळीसगावकरांना 3 तारखेचा निवडणुकीचा निर्णय हा चाळीसगावच्या हिताचा कसा होईल हे चाळीसगावकरांनी लक्षात घेऊन आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी या माध्यमातून मी विनंती करतो. तात्या, तुमची राजकारणातील नेमकी ओळख काय? माझी नेमकी ओळख सांगायची म्हटलं तर मी कालही संघर्ष केला, आजही संघर्ष करतो आहे आणि येणाऱ्या काळात जनतेसाठी सदैव संघर्ष करत राहील. मी स्पष्ट बोलतो म्हणून काही लोकांना मिरच्या जमतात. असो, जोंबू द्या. ज्या गोष्टी माझ्या मनात असतात त्या माझ्या ओठावर असतात. चाटुगिरी करणे माझ्या रक्तात नाही आणि कधी येणारही नाही. मी माझा स्वाभिमान सदैव जिवंत ठेवला आहे. माझा प्रामाणिकपणा मी सदैव जिवंत ठेवला आहे. माझा आवाज कधीच विकला जाणार नाही आणि माझं डोकं कधीच वाकणार नाही. मी समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो आहे, कारण मी जे बोलतो ते सत्य असतं आणि कोणाच्या पावलावर पाऊल ठेवण्याची गरज नाही. सत्य हीच माझी ओळख, स्वाभिमान हीच माझी ओळख आणि प्रामाणिकपणा हीच माझी ओळख. आणि येणाऱ्या काळातसुद्धा माझ्या रक्तात सदैव स्वाभिमानाने जगेल आणि प्रामाणिक जगेल, जनतेसाठी जगेल, हाच माझं ध्येय. तात्या, बऱ्याच वेळेस फेसबुकच्या माध्यमातून नवीन संकल्पनेचे हॅशटॅग असतात, मग यामागचं कारण? नवीन संकल्पना सांगायचं म्हटलं तर आपण चाळीसगावातल्या ह्या संकल्पनेचा प्रवास बघा. मी पत्रकार परिषद घेत नवीन संकल्पनेच्या बाबतीत पहिल्यांदा आक्षेप घेतला होता तो छत्रपती शिवाजी महाराज चौकात ज्यावेळेस सुशोभीकरण झालं त्यावेळेस. मुळात एखादी आपल्या कल्पनेचं रूपांतर संकल्पनेत करणं म्हणजे काय, तर एखादी गोष्ट जेव्हा आपल्या मनात उद्भवते आणि त्याच्यात आपण वर्कआउट करून जेव्हा त्या कल्पनेला साकारतो, खऱ्या अर्थाने ती संकल्पना असते. परंतु आपण बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक सुशोभीकरण करणे ही खऱ्या अर्थाने माझ्या समवेत नगरपालिकेच्या सर्व सदस्यांची आणि अध्यक्षांची कल्पना होती आणि थोड्याच दिवसात त्या कल्पनेचं रूपांतर संकल्पनेत झालं. त्यामागचा हेतू कदाचित चाळीसगावकरांना माहीत नसेल. प्रत्येक ठिकाणी मागच्या काळात आदरणीय राजूदादा असतील, आदरणीय उन्मेदादा असतील, आदरणीय स्वर्गवासी अनिलदादा असतील, यांनी ज्या विकास कामाच्या माध्यमातून चाळीसगाव शहरात किंवा तालुक्यात जी कामं केली ती पुसण्यासाठी ही नवीन संकल्पना प्रकार आलेला आहे. तुम्ही बघा, आपल्या चाळीसगाव शहरातील जलतरण तलाव असेल, हा जलतरण तलाव आपल्या स्वर्गीय अनिलदादांच्या कल्पनेतून उभा राहिलेला आहे. त्या ठिकाणी आम्ही नगरसेवक असताना त्याचं डागडुजी करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी आम्ही त्या संदर्भात ठराव केलेले होते. परंतु आदरणीय आमदार महोदयांनी त्याच कामाचं थोडंसं जास्त पैसे लावून त्याचं नूतनीकरण केलं आणि बघा त्या कल्पनेंना, त्या मागील काळातील ज्यांनी ज्यांनी हे कामं केले हे नावं पुसण्यासाठी यांनी सातत्याने यांचं फक्त स्वतःचं संकल्पना म्हणून नाव लावलेलं आहे. मग आत्ताच नुकतंच
सुवर्ण स्मृती उद्यानाचं उद्घाटन झालं. आपण बघा, आणि खऱ्या अर्थाने मी चाळीसगावकरांना पण सांगतो, जर ज्यांनी सुवर्ण स्मृती उद्यान मागच्या काळात बघितलं असेल, आपण बघितलं आहे की हे उद्यान आदरणीय स्वर्गवासी अनिलदादांच्या काळातलं होतं. त्यानंतर आदरणीय नंतरच्या काळात राजूदादा असतील, पद्मजाताई असतील, यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्या याच्यासाठी बराच निधी आणला गेला आणि त्याचं सुशोभीकरण केलं गेलं. परंतु यांनी तिथे मोठ्या प्रमाणात निधी आणला, 10 कोटीचा निधी आणला. याचा गवगवा करून त्या ठिकाणी ऑक्सिजन झोन, खऱ्या अर्थाने असलेलं गार्डन, खऱ्या अर्थाने ऑक्सिजन झोन म्हणून ओळखला जाणारा बगीचा हा आज आर्टिफिशियल आणि पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा बगीचा केलेला आहे. उद्ध्वस्त करून टाकला आहे ऑक्सिजन झोन. परंतु यामागचं कारण की त्याचं व्यापारीकरण, आणि तुम्ही मागच्या काळात या उद्यानाचं जर कमान बघितली असेल तर त्या कमानावर खऱ्या अर्थाने ती नगरपालिकेची मालमत्ता असल्याने त्यावर वरती लिहिलेलं होतं चाळीसगाव नगर परिषद. तुम्ही बघा, आज चाळीसगाव नगर परिषदचं नाव दिसतं का हो? अजिबात दिसत नाही. त्या ठिकाणी नाव दिसतं सुवर्ण स्मृती उद्यान आणि खाली नाव आहे संकल्पना. थोडक्यात सांगायचं असं आहे की यांच्या चाळीसगाव शहरात, तालुक्यात प्रत्येक ठिकाणी आपलं नाव कसं जनतेच्या डोळ्यासमोर राहील ही थीम घेऊन प्रत्येक ठिकाणी आपली संकल्पना राबवण्याचा यांनी धडाका धरलेला आहे. मग ती यांची कल्पना नसते, यांची संकल्पना नसते. आणि म्हणून कायमस्वरूपी माझ्या फेसबुकच्या पोस्टमध्ये खाली नवीन संकल्पना, कदाचित उद्या उठून या चाळीसगावचं नाव बदलून पुन्हा काही मंगेश नगरी होती का काय, ही सुद्धा नवीन संकल्पना आल्याशिवाय राहणार नाही, ही भीती माझ्या समवेत बऱ्याच चाळीसगावकरांना सुद्धा आहे. आणि म्हणून सदैव नवीन संकल्पना हे जोपर्यंत संकल्पना नाव टाकण्याचं ते थांबवत नाही तोपर्यंत हॅशटॅग नवीन संकल्पना माझंसुद्धा चालू राहील. तर हे होते शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घृष्णेश्वर तात्या पाटील यांनी आपल्याशी अगदी मनमोकळेपणाने संवाद साधला. त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद.